हॅलो, नमस्कार. मला असे ईमेल्स, मेसेजेस कमीत कमी दिवसातनं 10 ते 12 येत असतात सतत, की "अमृता मॅम, मला माझा एक्सला परत आणायचा आहे" किंवा "मला माझी एक्स गर्लफ्रेंड ब्लॉक केलेलं आहे, मला अनब्लॉक करावं तिनं" किंवा "माझ्या जुन्या मित्राला मला परत आयुष्यात आणायचंय." असे अनेक गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंडशी रिलेटेड मेसेजेस आणि त्याच्याशी रिलेटेड सोल्युशनसाठी मला ईमेल्सही येतात. तर त्या सगळ्यांसाठी हा खास व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ होपोनोपोनोशी रिलेटेड सुद्धा आहे. होपोनोपोनोद्वारे आपण ही जी नात्यांमधली जी निगेटिव्हिटी तयार झालेली आहे, ती कशी रिलीज करू शकतो ते आता बघणार आहोत. पण सगळ्यात आधी मला तुमच्याकडनं प्रॉमिस पाहिजे, कारण की मी हा व्हिडिओ रिक्वेस्ट केलेली आहे म्हणून बनवतेय. तर प्रॉमिस पाहिजे की शेवटपर्यंत बघाल, कारण की खूप महत्त्वाच्या आणि प्रॅक्टिकल गोष्टी इथे सांगणार आहे. ओके? चला. हॅलो, नमस्कार. माझं नाव अमृता सूरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, हीलर आहे. सुरू करूयात आजच्या होपोनोपोनो फॉर स्पेसिफिक पर्सन या व्हिडिओसाठी, या आपल्या हीलिंगसाठी. सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा, तुम्हाला जर का एखाद्याला कंट्रोल करायचं आहे, की येस ही व्यक्ती माझ्या आयुष्यात हवीच, काहीही होऊ दे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. टॉपिक होपोनोपोनो किंवा कुठलीही हीलिंग मोडॅलिटी तुम्हाला एखाद्याला कंट्रोल करायला शिकवत नाही. हे क्लेन्झिंग टूल आहे, हीलिंग टूल आहे. त्यामुळे ती व्हायब्रेशन्स, हीलिंग, क्लीनिंग याच्यावर काम करतं होपोनोपोनो. त्यामुळे कंट्रोलिंग जिथे आहे तिथे डेस्परेशन आहे. म्हणजे काय? उतावीळपणा आहे, हताशपणा आहे. मला का नाही मिळते? का नाही होते? का तो माझ्याशी बोलत नाहीये? का ती माझ्यापासून लांब गेली? हे जे आहे ना, इथे जिथे-जिथे ते डेस्परेशन, उतावळेपणा, हताशपणा असं सगळं आहे, तिथे नातं जवळ येण्याऐवजी लांब व्हायला सुरुवात होते. त्यामुळे कंट्रोलिंग जे आहे ते हीलिंगमध्ये होऊ शकत नाही, करूही नाही. कारण की एखाद्या सोल एनर्जीच्या फ्री विलमध्ये आपण इंटरफिअर करणं हे चुकीचं आहे. तुम्ही अननेसेसरी उगाचच कार्मिक कॉन्ट्रॅक्ट तयार करत असता. क्लिअर? चला, तर आता सुरू करूयात. सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत की कोणती जी तुमची आवडती व्यक्ती आहे. मग तुमची गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड जे कोणी असेल, तर त्यांच्या आणि तुमच्यामध्ये जे काही गैरसमजुती झालेल्या आहेत, मिसअंडरस्टँडिंग झालंय, तर या सगळ्यामध्ये ना नकारात्मक ऊर्जा आहे. कोणती? इन्सिक्युरिटीची, म्हणजेच असुरक्षिततेची किंवा गैरसमजुतीची किंवा फिअर एनर्जी, भीतीची पण ऊर्जा आहे. त्यानंतर राग आहे, अँगर आहे. तर हे सगळं जे आहे ना, हे जेव्हा तुम्ही हे होपोनोपोनो कराल माझ्यासोबत, तेव्हा हे क्लीन होईल, हे रिलीज होईल आणि त्यामुळे तुम्ही शांत व्हाल. अंतर्बाह्य शांतता म्हणतो ना तशी, आणि तुमच्या या सगळ्या नकारात्मक व्हायब्रेशन्स रिलीज होतील आणि मग तुमच्या आयुष्यात चांगली लोकं, चांगल्या योग्य त्या व्यक्ती अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होईल. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. कारण की एखाद्या व्यक्तीच्या मागे, त्याच्या विचारात, त्याच्या नकारात्मक एनर्जीमध्ये जेव्हा तुम्ही अडकता, तेव्हा तुमची सगळ्या साइडनी, सगळ्या बाजूनं ग्रोथही थांबते. त्यामुळे ही होपोनोपोनो प्रेयर, हे जे आज आपण होपोनोपोनो करणार आहोत, हे तुम्हाला या प्रकारे मदत करेल. तर तुम्हाला आत्ता माझ्यासोबत होपोनोपोनो करायचं आहे. टेक अ डीप ब्रेथ, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे, अतिशय सावकाश. हँड्स ऑन युअर हार्ट, हृदयावर हात ठेवायचा आहे. स्पेशल पर्सनसाठी आत्ता आपण होपोनोपोनो करत आहोत. त्यांचं नाव घ्यायचं आहे. डिअर, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी, मी तुला ब्लेम केलं. मी तुझ्याकडनं ओव्हर एक्स्पेक्टेशन्स केल्या. खूप जास्त अपेक्षा केल्या. आय एम सॉरी. मी तुला माझ्या नजरेनं पाहिलं. आय एम रिअली सॉरी. अजूनही तुझ्याविषयीची नकारात्मकता मनात आणून तुला तशाच निगेटिव्ह व्हायब्रेशन्स पाठवत आहे. प्लीज फॉरगिव्ह मी. या नात्यानं किंवा या मिसअंडरस्टँडिंगनं, या गैरसमजुतीनं मला जो धडा शिकायला दिला, तो मी अजून शिकलाच नाहीये. तो लेसन लर्न करायला मी अजूनही तयार नाही. सो प्लीज फॉरगिव्ह मी फॉर दॅट. प्लीज फॉरगिव्ह मी. ॲज अ सोल मी तुला स्वीकारतच नाहीये. अँड थँक यू सो मच डिअर सोल एनर्जी. माझ्यापासून आत्तापर्यंत ज्या आत्ता मी तुला हीलिंग व्हायब्रेशन्स पाठवत आहे त्या स्वीकारण्यासाठी. थँक यू. या माझ्या आयुष्यात एक चांगला लेसन म्हणून येण्यासाठी, आणि थँक यू त्या सगळ्या चांगल्या प्रसंगांसाठी जे आपण एकमेकांसोबत घालवले होते. आय रिस्पेक्ट दॅट ऑल्सो अँड आय लव्ह यू. आय लव्ह युअर सोल एनर्जी. आय लव्ह माय सेल्फ ऑल्सो. येस, मी तुलाही तू जसं आहे तसं स्वीकारत आहे. मी स्वतःलाही मी जसं आहे तसं स्वीकारत आहे. जो काही प्रसंग, जो काही ताणतणाव आपल्यामध्ये झाला, तो पूर्णपणे ॲक्सेप्ट करत आहे आणि आता आय फॉरगिव्ह यू. मी तुलाही माफ करते, स्वतःलाही माफ करते आणि तुला पूर्णपणे प्रेमानं आणि आदरानं फ्री करते. आय फॉरगिव्ह यू. आय फॉरगिव्ह माय सेल्फ. आय रिलीज यू विथ लव्ह अँड सेट माय सेल्फ फ्री. येस.
मी स्वतःलाही या सगळ्या कार्मिक अकाउंटमधनं मुक्त करते, तुलाही मुक्त करते. डिअर सोल एनर्जी, आय एम सॉरी त्या होल्डिंग एनर्जीसाठी, कंट्रोलिंग एनर्जीसाठी. प्लीज फॉरगिव्ह मी. लवकरात लवकर डिटॅच होत नाही आहे यासाठी. अँड थँक्यू सो मच. हे हिलिंग तुझ्यापर्यंत आपोआप पोहोचलेलं आहे. अँड आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह यू ऑल्सो. टेक अ डीप ब्रेथ. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचं. Your hands. Absorb all the healing energy. मला कमेंट्समध्ये सांगायचं की किती शांत वाटतं तुम्हाला. हे होपोनोपोनो करून शांत वाटतंय तर मला कमेंट्समध्ये ग्रीन हार्ट नक्की शेअर करा, म्हणजे मला कळेल की ही ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आणि पोचलेली आहे. रिमेंबर, कुठल्याही सोल एनर्जीला कंट्रोल करणं हे कुठल्याही सोल एनर्जीचं काम नाही. तसं नाही करायला पाहिजे. प्रत्येक सोल एनर्जीची एक फ्री विल असते आणि त्या फ्री विलचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. हे सगळं होपोनोपोनो केल्यानंतर तुमच्या आयुष्यात 2 गोष्टी घडतील. एक, तुम्ही खूप शांत व्हाल. एकदम तुमचा जिथे गोल आहे, तुम्हाला आयुष्यात जे काही करायचं आहे तिकडे फोकस कराल. त्या गोष्टींमध्ये तुमचा अचानक जास्तीत जास्त इंटरेस्ट वाढायला लागेल. तुम्हाला स्वतःची क्लॅरिटी येईल, स्वतःच्या विचारांची स्पष्टता येईल. आणि दुसरं म्हणजे तुमच्या आयुष्यात योग्य व्यक्ती किंवा योग्य प्रसंग, चांगल्या हाय व्हायब्रेशनच्या व्यक्ती यायला सुरुवात होईल. कारण की हे सगळं तयार करून, हे सगळं वातावरण तयार करून तुम्ही त्या सगळ्या गोष्टींना नाही असंच रोज सांगताय. त्यामुळे या होपोनोपोनो नंतर या 2 गोष्टी तुमच्या आयुष्यात नक्की घडतील. योग्य ती व्यक्ती योग्य ठिकाणी तुम्हाला भेटण्यासाठी युनिव्हर्स पाथवे पूर्णपणे ओपन करेल. त्यामुळे हे होपोनोपोनो तुम्ही करायला पाहिजे. तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुमच्यापेक्षा युनिव्हर्सला जास्त कळतं. त्यामुळे हे होपोनोपोनो केल्यानंतर सरेंडर करून टाकायचं आहे. तुमची जी ध्येय आहेत, आयुष्यात जे काही गाठायचं आहे त्याकडे फोकस करायला सुरुवात करा अँड सेट युअरसेल्फ फ्री. स्वतःला मुक्त करा या सगळ्या बंधनातनं. तो लेसन जो घ्यायचा होता तो घ्या आणि पुढे जा. तुमच्या आयुष्यात जर का ही व्यक्ती परत अलाइन होणार असेल, त्या व्यक्तीनेही स्वतःला बदललेलं असेल, तर ही व्यक्ती परत येईल. अदरवाईज योग्य ती व्यक्ती जी तुमच्या चांगल्यासाठी आहे ती नक्कीच तुमच्या आयुष्यात येईल. ओके. याच सारखे चांगले हिलिंग सेशन्स किंवा होपोनोपोनो, EFT टॅपिंग याचा जर का डेली बेसिसवर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल, कारण की मी समजू शकते आत्ता तुम्हाला सगळ्यात जास्त इमोशनल हिलिंगची गरज आहे. स्वतःला एकटं सोडू नका. एकटाच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्नही करू नका. तर त्यासाठी तुम्ही आपलं डेली हिलिंग चॅलेंज असतं सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, नीट चेक करा. तुम्ही ते डेली हिलिंग चॅलेंज जॉईन करू शकता. 9 वाजता दररोज या हिलिंग व्हायब्रेशन्सचा फायदा घेऊ शकता आणि स्वतःला या सगळ्यातनं सहज रिलीज करू शकता. येस, कलेक्टिव्ह एनर्जी, ग्रुप एनर्जी जेव्हा असते तेव्हा तुम्ही लवकरात लवकर हील होता, अपग्रेड होता, मानसिक आणि शारीरिक दोन्ही पद्धतीने. थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी. थँक्यू सो मच स्वतःच्या सोल एनर्जीला परत एकदा एक चान्स देण्यासाठी. लक्षात ठेवा, कुठल्याही व्यक्तीच्या जाण्यानं आणि येण्यानं तुमच्या आयुष्यात ती आडकाठी किंवा तो ब्रेक कधीही लागला नाही पाहिजे. हा व्हिडिओ तुमच्या कुठल्याही 3 मित्रमैत्रिणींना शेअर करा, ज्यांना खरंच तुम्हाला असं वाटतं की या व्हिडिओची गरज आहे, त्यांनाही त्यांच्या आयुष्यात मुक्त होण्याची गरज आहे. अशा तुमच्या कुठल्याही मित्रमैत्रिणींना, 3 मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एखाद्या होपोनोपोनो किंवा EFT टॅपिंग व्हिडिओ. थँक्यू.